मित्रांनो नमस्कार। आज या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानातील महत्त्वाचे जे घटक आहेत सामाजिक शास्त्र या विषयाअंतर्गत आपल्याला अभ्यास व्हायचे नागरिक शास्त्रामध्ये मोडतात ते घटक आहेत मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य। मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क हे नागरिकांना प्राप्त आहेत, तर मूलभूत कर्तव्य ही नागरिकांची जबाबदारी आहे। मार्गदर्शक तत्वे यांना आपण राज्याच्या धोरणाची निदेशक तत्वे असे म्हणतो, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं संबोधतो। तर लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा भाग आहे घटनेतला। तर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये। तर मूलभूत हक्क जी आहेत ती कलम 12 ते 35 मध्ये नमूद केलेली आहेत, परंतु यामध्ये मूलभूत हक्कांची व्याख्या वगैरे माहिती असते सुरुवातीच्या कलमामध्ये। तर प्रत्यक्ष कलम जे आहे मूलभूत हक्क देणारे ती 14 पासून चालू होतं। मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती कलम 36 ते 51 मध्ये आहेत आणि त्याचबरोबर मूलभूत कर्तव्ये जी आहेत ती कलम 51A मध्ये नमूद केलेली आहेत। ही नव्याने ॲड केलेली आहेत, सुरुवातीला घटनेत नव्हती, तर त्याची माहिती आपण घेऊया। मूलभूत हक्क एकूण 6 आहेत, मार्गदर्शक तत्वे साधारणतः 18 आहेत जर आपण सेपरेट मोजली तर, नाहीतर मग 15 येतात ती। त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यांची संख्या 11 आहे। फक्त ही माहिती आपल्या आकलनासाठी लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलं जाईल असं नाही आहे हे, परंतु मूलभूत हक्कांची संख्या किती आहे हे विचारलं जाऊ शकतं आणि मूलभूत कर्तव्यांची संख्या सध्या 11 आहे, ही माहिती लक्षात असू द्या। आता आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूया। भारतीय राज्यघटनेद्वारे नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहेत। महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी की किती हक्क आहेत आपल्याला प्राप्त झालेले, एकूण 6 हक्क आहेत, म्हणजे थोडक्यात 6 प्रकारचे हक्क आहेत। तर कलम 14 पासून ते 32 पर्यंत हे हक्क आहेत। आत्ताच आपण पाहिलं 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांची तरतूद दिलेली आहे घटनेत, परंतु प्रत्यक्ष मूलभूत हक्क 14 पासून 32व्या कलमापर्यंत आहेत। तर 14 ते 18 मध्ये आहे समतेचा हक्क, 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क, 23 ते 24 मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क। आता या ठिकाणी लक्षात ठेवा, समता, स्वातंत्र्य आणि शोषण। त्याचबरोबर 25 ते 28 मध्ये आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, 29 ते 30 मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि कलम 32 जे आहे सर्वात महत्त्वाचं ते आहे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क। तर या ठिकाणी आपल्याला सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी, जर आपण ही सुरुवातीचे लक्षात ठेवले तर 14 ते 18 मध्ये समता, 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्य, 23-24 मध्ये आहे शोषणाविरुद्धचा हक्क, 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा आहे आणि 29-30 मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि 32वा आहे उपाययोजनेचा हक्क। तर आता सुरुवातीचा तर 14 ते 18 समतेचा आहे, हे पाठ होतं। समतानंतर स्वातंत्र्य 19 ते 22 मध्ये आहे, त्यानंतर 23-24 सलग 2 याच्यामध्ये शोषणाविरुद्धचा हक्क आहे, 25 ते 28 लक्षात ठेवा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे। आपला देश धर्मनिरपेक्ष म्हटला जातो, तर त्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 मध्ये आहे। त्यानंतरचा जो हक्क आहे 29-30, तर त्यामध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिलेला आहे, तर कलम 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्क दिलेला आहे। अनुच्छेदालाच आपण काय म्हणतो, बोलीभाषेमध्ये किंवा व्यवहारामध्ये कलम म्हणून संबोधतो, म्हणून आपण या ठिकाणी कलम म्हणत आहोत। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीस 7 मूलभूत हक्कांचा समावेश होता, परंतु आता किती आहेत, 6 आहेत। म्हणजे कोणता तरी एक हक्क काय झाला, वगळला। तर तो कोणता होता, तर सन 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती अन्वये संपत्तीचा हक्क, संपत्तीच्या हक्कालाच कोणता हक्क म्हटलं जातं, अजून मालमत्तेचा हक्क देखील म्हटलं जातं। तर संपत्तीचा किंवा मालमत्तेचा हक्क वगळण्यात आला, त्यामुळे आज मितीस भारतीयांना एकूण 6 प्रकारचे मूलभूत हक्क मिळालेले आहेत। ते कोणते आहेत आपण पाहिलं, समता, स्वातंत्र्य, शोषण, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक व शैक्षणिक घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, हा मुद्दा आपण पाहिलेला आहे। त्यानंतर समतेचा हक्क जो दिलेला आहे कलम 14 ते 18 दरम्यान, तर त्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत ते आपण पाहूयात। तर कलम 14 अन्वये कायद्यापुढे समानता आणि सर्वांना कायद्याचे समान संरक्षण। लक्षात घ्या, एका मुद्द्यात लक्षात ठेवायचं आणि अर्थ नंतर लक्षात ठेवायचं की कायद्यापुढे समानता आणि सर्वांनाच कायद्याचं समान संरक्षण। कायद्यापुढे कोणी लहान मोठा नाही आपण म्हणतो, तर त्यालाच कायद्यापुढे समानता म्हटलं जातं आणि सर्वांनाच कायद्याचं समान संरक्षण मिळतं। धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान हे मुद्देही महत्त्वाचे आहेत। कलम 15 जे आहे त्यामध्ये भेदभावास प्रतिबंध करण्यात आलेला आहे।
14वं कलम कायद्यापुढे समानता सांगतं, 15वं कलम भेदभावास प्रतिबंध करतं. तर हा भेदभाव कोणत्या आधारावर होऊ शकतो? तर धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभाव होऊ शकतो. तर या भेदभावाला प्रतिबंध करण्याचं काम कलम 15 करतं. सार्वजनिक सेवेत सर्व नागरिकांना संधीची समानता म्हणजे समान संधीचं तत्व जे आपण म्हणतो ते कलम 16 मध्ये आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता की समान संधीचं तत्व 16 मध्ये, कायद्यापुढे समानता 14 मध्ये, भेदभावास प्रतिबंध 15 मध्ये, अस्पृश्यता पालनास प्रतिबंध 17 मध्ये आहे. कलम 17 अस्पृश्यता पालनास प्रतिबंध केला जातो त्याद्वारे आणि परीक्षेत विचारलं जातं हे कलम नेहमी. पदव्या देण्यास बंदी कलम 18 अन्वये केली जाते. कलम 18 अन्वये पदव्या देण्यास बंदी, ही बंदी का केली जाते? तर नागरिकांमध्ये भेदभाव होऊ नये पदव्या दिल्यामुळे. याला अपवाद काही पदव्या आहेत, उदाहरणार्थ भारतरत्न, पद्मविभूषण, तर त्यासंबंधी वेगळी तरतूद आहे. आपण पुढे एखाद्या डिटेल व्हिडिओमध्ये ती पाहूया. त्यानंतर पुढचा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क. कलम 19 ते 22 दरम्यान दिलेले आहेत हे आपण पाहिलंय. तर कलम 19 अन्वये नागरिकांना 6 प्रकारची स्वातंत्र्य देण्यात आलेली आहेत. म्हणजे कोणती स्वातंत्र्य दिलेली आहेत? तर भाषण स्वातंत्र्य, आता या ठिकाणी भाषण व मतप्रदर्शन स्वातंत्र्य आहे, परंतु आता आपल्या लक्षात राहावं म्हणून आपण हे 6 स्वातंत्र्य थोडक्यात लक्षात ठेवायची. भाषण स्वातंत्र्य आहे, शांततापूर्वक व निशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला जमा होण्याचं स्वातंत्र्य आहे. संघ किंवा संघटना किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य हे देखील मिळालेलं आहे, म्हणजे संघटना स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर भारतीय प्रदेशात मुक्त संचाराचे स्वातंत्र्य म्हणजे मुक्त संचाराचं स्वातंत्र्य आहे. हिंडण्या फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. भारतीय प्रदेशात कोठेही राहण्याचे व कायम वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे वास्तव्याचं स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर कोणताही व्यवसाय, रोजगार, त्यानंतर व्यापार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य, याला थोडक्यात आपण व्यवसाय स्वातंत्र्य म्हणू शकतो, ते पण आहे. तर अशा प्रकारे एकूण 6 स्वातंत्र्य दिलेली आहेत. आपण ती पाहिली की भाषण स्वातंत्र्य आहे, त्याचबरोबर संघटना स्वातंत्र्य आहे, संचाराचं स्वातंत्र्य आहे, वास्तव्याचं स्वातंत्र्य आहे, व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे आणि संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. तर हे मुद्दे तुम्ही छोट्या एका शब्दात लिहून काढले तर पाठ होणं अवघड नाहीये. त्यानंतर अनुच्छेद 20 काय सांगतो की अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे अनुच्छेद 20 किंवा कलम 20 आपल्याला काय सांगतं की एखादं कृत्य जे असेल एखाद्या नागरिकांनी केलेलं ते कायद्याचा जर भंग करत असेल आणि त्यामुळे त्याला जर समजा दंड होत असेल किंवा दंडाला तो पात्र ठरत असेल तर त्यावेळी त्या कायद्यात जितकी शिक्षा नमूद करण्यात आलेली आहे तर तितकीच शिक्षा त्याला सुनावता येते किंवा करता येते. जी काही तरतूद त्या ठिकाणी विहित केलेली आहे त्यापेक्षा अधिक शिक्षा करता येत नाही हे असं कलम सांगतं. त्याचबरोबर एकाच अपराधासाठी एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा देखील करता येत नाही. तर तो जो अमिताभ बच्चनचा अंधा कानून चित्रपट होता त्यामध्ये शेवटी जो बचाव अमिताभने केलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला पाहता येतं की त्यांनी हेच सांगितलेलं आहे की एका अपराधासाठी एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा एखाद्या व्यक्तीला करता येत नाही. त्याचबरोबर एखाद्या आरोपीस स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची सक्ती देखील करता येत नाही. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला की जी तरतूद आहे शिक्षेची नमूद केलेली त्यावेळी तितकीच शिक्षा देता येते, जास्त शिक्षा देता येत नाही. एका अपराधासाठी एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा देता येत नाही. त्याचबरोबर स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची जबरदस्ती म्हणा किंवा सक्ती एखाद्याला करता येत नाही. याचा अर्थ या कलम 20चा असा होतो. त्यानंतर व्यक्तीचे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य रक्षण हा हक्क परकीय नागरिकांना देखील उपलब्ध असतो. त्यानंतर अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण अनुच्छेद 22 मध्ये दिलेले आहे. आता आपण बरेचदा ऐकतो की अटक केल्यानंतर व्यक्तीला लवकरात लवकर अटकेची कारणे सांगावी लागतात, 24 तासांच्या आत जवळच्या न्यायाधीशांसमोर हजर करावं लागतं वगैरे तरतुदी या ठिकाणी स्वातंत्र्याशी संबंधित आहेत. तर अशा प्रकारे हा स्वातंत्र्याचा हक्क आपण पाहिला. यानंतर आता पाहूया पुढची माहिती महत्त्वाची की सन 2002च्या 86व्या घटनादुरुस्ती अन्वये 12 डिसेंबर 2002 पासून अनुच्छेद 21A कलम 21A जे आहे घटनेमधील तर त्यामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार बहाल करण्यात आला. लक्षात घ्या 86व्या घटनादुरुस्तीद्वारे 2002ची आहे तर त्यानुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार बहाल करण्यात आला. 21A मध्ये ही तरतूद आहे. 12 डिसेंबर 2002 पासून ही तरतूद अंमलात आली. TET परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर 2011च्या 97व्या घटनादुरुस्तीद्वारे कलम 19(1) C
हे नव्याने समाविष्ट करण्यात आलेलं कलम असतं. तर 19(1) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य देखील आता आपल्याला म्हणजे भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क म्हणून मिळालेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे किंवा पुढचा हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क. या अंतर्गत मानवाची खरेदी विक्री, वेठबिगारी, 14 वर्षाखालील मुलांना जोखमीच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास प्रतिबंध या तरतुदी आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे जोखमीचं ठिकाण उदाहरणार्थ कोणतं, तर फटाक्याची मोठमोठी कारखाने असतील तर 14 वर्षाखालील मुलांना त्या ठिकाणी ठेवता येत नाही. वेठबिगारी आपल्याला माहीत आहे. तर वेठबिगारी म्हणजे काय मग, तर एखाद्या व्यक्तीकडून जबरदस्तीने विनामजुरी किंवा अत्यल्प मजुरीवर त्याला डांबून ठेवून काम करून घेणं. थोडक्यात काय, तर जबरदस्तीची मजुरी करून घेता येत नाही, कारण त्याद्वारे त्याचं शोषण केलं जातं. त्यामुळे हा देखील शोषणाविरुद्धचा हक्क आहे. मानवाची खरेदी विक्री करता येत नाही, जुन्या काळात होत होती. आपण मुघलकालीन इतिहास वगैरे जेव्हा अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला गुलाम व्यवस्था वगैरे गोष्टी माहीत होतात. तर खरेदी विक्री करण्यावर बंदी, वेठबिगारीवर बंदी, 14 वर्षाखालील मुलांना जोखमीच्या ठिकाणी, धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास प्रतिबंध, अशा तरतुदी आहेत. त्यानंतर पुढचा हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. या अंतर्गत प्रत्येकास स्वमर्जीनुसार कोणत्याही धर्माचे पालन व प्रचार करण्याचे, लक्षात घ्या, कोणत्याही धर्माचे आचरण करण्याचे, त्याचबरोबर त्याचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. धार्मिक व धर्मदाय संस्था स्थापन करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे, त्यांच्यासाठी मालमत्तेचं अर्जन करणे म्हणजे मालमत्ता कमावणे, त्यासाठी याच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत या धार्मिक स्वातंत्र्या अंतर्गत. त्यानंतर धार्मिक कार्यासाठी खर्च करण्यात आलेल्या करपात्र उत्पन्नाला करातून सूट देखील मिळते. त्याचबरोबर शिक्षण संस्थाच्या माध्यमातून धार्मिक शिक्षण देण्याचं स्वातंत्र्य देखील आपल्याला मिळतं. तर या तरतुदी धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्क अंतर्गत येतात. करपात्र उत्पन्न जरी असलं परंतु ते धार्मिक कार्यासाठी खर्च केलं गेलं तर त्याला करातून सूट दिली जाते, म्हणजे वगळलं जातं ते. शिक्षण संस्थाच्या माध्यमातून धार्मिक शिक्षण देण्याचं स्वातंत्र्य, त्याचबरोबर कोणत्याही धर्माचं पालन व प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. धार्मिक संस्था स्थापन आणि त्याचं व्यवस्थापन करता येतं, त्यासाठी आपल्याला मालमत्ता देखील कमावता येते. त्यानंतर पुढचा हक्क आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. 29 आणि 30 मध्ये हा हक्क आहे. तर 29 मध्ये सांस्कृतिक हक्क आहे, तर 30 मध्ये शैक्षणिक हक्क देण्यात आलेला आहे. तर सांस्कृतिक हक्कांतर्गत जी संस्कृती आहे एखाद्या समुदायाची, या अंतर्गत प्रत्येक समुदायास आपली स्वतंत्र भाषा असेल, लिपी असेल त्यांची, आणि त्यांची जी काही संस्कृती असेल ती जतन करण्याचा हक्क आहे. त्याचबरोबर 30वा कलम जे शैक्षणिक हक्काशी संबंधित आहे की धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क देशात देण्यात आलेला आहे. म्हणजे धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक नागरिक जे असतील त्यांना त्यांच्या स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करता येतात. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क सर्वात महत्त्वाचा हक्क आहे, कलम 32 मध्ये दिलेला आहे. या हक्कांतर्गत मूलभूत हक्कांना घटनात्मक संरक्षण, यालाच संविधानिक संरक्षण असं म्हणतो की घटनेने संरक्षण दिले मूलभूत हक्कांना. या हक्कांतर्गत मूलभूत हक्कांना घटनात्मक संरक्षण प्राप्त झाले आहे किंवा प्रदान करण्यात आले आहे. म्हणजेच काय, तर आपल्या हक्काचा जर भंग झाला, तुमच्या माझ्या मूलभूत हक्कांचा जर भंग झाला तर आपण न्यायालयाकडे दाद मागू शकतो आणि न्यायालय त्यावर कारवाई करू शकतं. त्यामुळे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क हा देखील नागरिकांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हक्काला राज्यघटनेचा आत्मा असं संबोधलेलं आहे. का म्हटलं आहे राज्यघटनेचा आत्मा? कारण या हक्कामुळे नागरिकांचे जे काही इतर हक्क आहेत त्या हक्कांना संरक्षण मिळतं. शासन किंवा इतर कोणी त्या हक्कावर अतिक्रमण करू शकत नाही. म्हणून घटनात्मक उपाययोजनेचा हक्क हा अतिशय महत्त्वाचा हक्क आहे, कारण या हक्कामुळेच इतर हक्क शाबूत राहतात, त्याचा कुणीही भंग करू शकत नाही. त्यानंतर घटनात्मक उपाययोजनेचा हक्क याच्याच अनुषंगाने प्राधिलेख नावाचा एक भाग येतो घटनेमध्ये. तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये नागरिकांना मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी घटनात्मक उपाययोजनेचा हक्क प्राप्त झाला आहे, हे आपण पाहिलं. त्यास अनुसरून नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च व उच्च न्यायालयाला, म्हणजे सर्वोच्च न्यायालय असो की उच्च न्यायालय असो, त्यांना पुढील आदेश देता येतात. हे आदेश न्यायालय कशासाठी देतं, तर मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी देतं. त्यांनाच काय म्हटलं जातं, प्राधिलेख असं म्हटलं जातं. आता हे प्राधिलेख कोणते आहेत ते आपण पाहूया. तत्पूर्वी ही तळटीप पहा. 24 ऑगस्ट 1917 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयात खाजगीपणा हा मूलभूत हक्कच आहे हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे व्यक्तीचा खाजगीपणा हा देखील त्याचा एक प्रकारे मूलभूत हक्क आहे. कारण आजच्या AI च्या काळामध्ये, मोबाईलच्या काळामध्ये
खाजगीपणा जपला जात नाही, आपली माहिती देखील ॲपच्या माध्यमातून किंवा विविध प्रकारे मिळवली जाते, तर खाजगीपणा हा मूलभूत हक्क आहे हे लक्षात घ्या. तसेच जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देणाऱ्या घटनेतील कलम 21 मध्येच खाजगीपणाचा समावेश होतो असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. कारण घटनेचा अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला असतो किंवा घटनेतील तरतुदींचा अर्थ लावण्याचा अधिकारच सर्वोच्च न्यायालयाला असतो. म्हणून न्यायालय काय सांगतं की कलम 21 मध्ये जी जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा जो काही अधिकार दिलाय नागरिकांना, त्यामध्येच त्यांचा खाजगीपणा हा देखील मूलभूत हक्क समाविष्ट होतो किंवा खाजगीपणा हा त्याचाच एक भाग आहे, प्रत्यक्ष नमूद केलेला असला नसला तरी. त्यानंतर आता आपण प्राधिलेखाची माहिती घेऊयात. तर एकूण 5 प्रकारचे प्राधिलेख आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. प्राधिलेखाचं इंग्रजी नाव, मराठी प्रतिशब्द आणि आपण त्याची माहिती थोडक्यात घेऊया. तर रिट ऑफ हॅबियस कॉर्पस म्हणजेच बंदी प्रत्यक्षीकरण ज्याला म्हटलं जातं किंवा देहोपस्थिती असंही त्याला म्हटलं जातं. तर बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून व्यक्तीला संरक्षण दिलं जातं. या प्राधिलेखाद्वारे व्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी हा महत्त्वाचा प्राधिलेख आहे. तर बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे न्यायालय असा आदेश देऊ शकतं की ज्याला अटक केली आहे किंवा स्थानबद्ध केलं आहे त्याला आमच्या समोर हजर करा. बंदी प्रत्यक्षीकरण, देह उपस्थिती म्हणजे त्याला सदेह आमच्या पुढे सादर करा असा आदेश देऊ शकतं न्यायालय. तर त्यालाच काय म्हणतो आपण, रिट ऑफ हॅबियस कॉर्पस, बंदी प्रत्यक्षीकरण. त्यानंतर दुसरा आहे रिट ऑफ मॅडमस म्हणजेच याला परमादेश म्हणतात मराठीत. सार्वजनिक सेवेतील व्यक्ती आपले कर्तव्य बजावित नसेल तर त्यास त्याचे कर्तव्य पार पाडण्यास बाध्य करण्यासाठी हा उपयुक्त आहे, तसा आदेश न्यायालय देऊ शकतं. त्यानंतर तिसरा आहे रिट ऑफ प्रोहिबिशन म्हणजेच प्रतिषेध. कनिष्ठ न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन करत असेल, म्हणजे प्रत्येक न्यायालयाला आपला अधिकार क्षेत्र ठरवून दिलेलं आहे, तर त्या अधिकार क्षेत्राचं उल्लंघन करत असेल खालचं न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, तर वरिष्ठ न्यायालय, त्यापेक्षा वरिष्ठ न्यायालय या आदेशाद्वारे त्यास प्रतिबंध करू शकतं त्या उल्लंघनास. त्यानंतर चौथा आहे रिट ऑफ कोवॉरंटो म्हणजेच अधिकार पृच्छा. या अन्वये एखादे कृत्य कोणत्या अधिकारात केले जाते अशी न्यायालयाद्वारे संबंधिताकडे विचारणा केली जाते. म्हणजे जे काही शासन व्यवस्थेचा अंग प्रत्यंग असेल तर त्यामध्ये एखादा अधिकारी, एखाद्या व्यक्ती एखादं कृत्य करत असेल, एखादं संस्था असेल तर ती एखादं कृत्य करत असेल तर हे कृत्य तिने कोणत्या अधिकारात केलं अशी पृच्छा, अशी विचारणा न्यायालय त्याकडे करू शकतं. अधिकार पृच्छा त्याला म्हटलं जातं, रिट ऑफ कोवॉरंटो. त्यानंतर रिट ऑफ सर्शिओररी म्हणजेच उत्प्रेक्षण आहे. उत्प्रेक्षण या शब्दामध्येच आपल्याला कळतं प्रतिषेध केला जातो, परमादेश दिला जातो. म्हणजे या परमादेश म्हणजे इथं बाध्य केलं जातं, प्रतिषेध म्हणजे प्रतिबंध केला जातो. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे समोर सादर करा म्हणून सांगितलं जातं. उत्प्रेक्षण म्हणजे उचललं जातं. म्हणजेच काय, तर या आदेशाद्वारे वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयासमोरील विशिष्ट एखादं प्रकरण सुनावणीकडे काय करतं, स्वतःकडे घेतं उचलून. त्याला उत्प्रेक्षण म्हणलं जातं, रिट ऑफ सर्शिओररी. फार अवघड नाही आहे हे, तसं सोपंच आहे. मराठी नावावरून तर आपल्याला क्लिअर होऊन जातं. को वॉरंटो, सर्शिओररी, प्रोहिबिशन म्हणजे प्रतिषेध, मॅडमस परमादेश, हॅबियस कॉर्पस बंदी प्रत्यक्षीकरण. अशा प्रकारे आपण हे पाठ करू शकतो. तर मला वाटतं तुम्हाला मूलभूत हक्क आपण थोडक्यात रिव्हिजनच्या स्वरूपात पाहतोय, तुमच्या लक्षात आले असतीलच. तर मित्रांनो, आता पुढचा मुद्दा पाहूयात, मार्गदर्शक तत्वे. यालाच काय म्हटलं जातं, राज्य धोरणांची निदेशक तत्वे असंही संबोधलं जातं. म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असंही म्हटलं जातं. तर ही माहिती तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा की इंग्रजीमध्येही आपल्याला माहीत असलं पाहिजे. राज्य धोरणांची निदेशक तत्वे, आपण त्याला मार्गदर्शक तत्वे म्हणतो सोयीसाठी. तर भारतीय राज्यघटनेत नमूद केलेली मार्गदर्शक तत्वे ही शासन व्यवहाराच्या, लक्षात घ्या, मूलभूत कर्तव्य आपल्यासाठी आहेत, मूलभूत हक्क आपल्यासाठी आहेत, म्हणजे आपण करायचं काम आहे ते. पण मार्गदर्शक तत्वे ही काय आहेत, तर मार्गदर्शक तत्वे ही शासन व्यवहाराच्या दृष्टीने, म्हणजे व्यवहार म्हणजे कामकाजाच्या दृष्टीने मूलभूत असून, म्हणजे शासनासाठी ही मार्गदर्शक तत्वे त्यांच्या कामकाजासाठी मूलभूत असून कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याचे काय आहे, कर्तव्य आहेत. मात्र मूलभूत हक्कांच्या बाबतीत आपण बघितलं की ती न्याय आहेत. म्हणजे आपल्या हक्कांचा भंग झाला तर आपण काय करतो, न्यायालयाकडे त्याची दाद मागू शकतो. परंतु मार्गदर्शक तत्वे मात्र न्याय्य नाही आहेत. म्हणजे काय, न्याय्य स्वरूपाची ती नाहीत, म्हणजेच ती न्यायालयांकरवी अंमलबजावणी करण्यास पात्र नाहीत. म्हणजेच राज्यांनी जर एखाद्या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी केली नाही तर आपण न्यायालयाकडे जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ समान नागरी कायदा किंवा समान नागरी संहिताच्या बाबतीत आपण म्हणतो की ही
जी संहिता आहे ही शासनानेच लागू करायची आहे किंवा ही शासनाचं काम आहे. न्यायालयाकडे आपण गेलो तरी न्यायालय त्यावर आदेश देऊ शकत नाही. मात्र आपला जर एखादा मूलभूत हक्क कोणी हिरावून घेतला तर आपण न्यायालयाकडे जाऊ शकतो, न्यायालय प्राधिलेख काढू शकतं. हे आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, महत्त्वाचा फरक आहे. मार्गदर्शक तत्वे न्याय्य नाही आहेत, म्हणजे न्यायालयाकडे त्यांच्या अंमलबजावणीसाठी दाद मागता येत नाही. मूलभूत हक्कांच्या बाबतीत मात्र भंग झाला तर आपण दाद मागू शकतो. म्हणजे कुणी आपला मूलभूत हक्क हिरावून घेतला, त्याचं अतिक्रमण केलं त्यावर, तर आपण काय करू शकतो, न्यायालयाकडे दाद मागू शकतो. हा मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमधील बेसिक फरक आहे. तर आता या मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत आहे की त्यांचे 3 मुख्य गट पडतात. आता आपण या ठिकाणी ते पाहणार नाही, परंतु थोडक्यात तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी की ही जी मार्गदर्शक तत्वे शासनासाठी आहेत, लक्षात घ्या. आणि शासन सर्व अंगावर काम करतं. म्हणजे मग काही तत्वे कसे आहेत, सामाजिक पद्धतीचे आहेत, सामाजिक व आर्थिक तत्वे आहेत. काही 4 प्रकार म्हटलं तरी चालेल. काही सामाजिक तत्वे आहेत, आर्थिक तत्वे आहेत काही, त्यानंतर गांधीवादी तत्वे आहेत काही, गांधीवादी तत्वे आहेत, आणि काही जी आहेत ती लिबरल आहेत, म्हणजे कसे आहेत, उदारमतवादी तत्वे आहेत. हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांचं स्वरूप 3-4 प्रकारचं आहे. म्हणजे काही सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, गांधीवादी तत्वे आहेत आणि उदारमतवादी किंवा लिबरल तत्वे आहेत. तर आता आपण या ठिकाणी थेट कलम आणि तरतूद पाहूया आपल्या या परीक्षेच्या दृष्टीने. कलम 36 मध्ये व्याख्या दिलेली आहे. कलम 37 मध्ये 4थ्या भागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे दिलेले आहे. आपण घटनेचे भाग आणि त्यामधील तरतुदी पाहिलेल्या आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये. तर कलम 36 मध्ये व्याख्या दिलेली आहे. 37 मध्ये 4थ्या भागामध्ये जी निदेशक तत्वे दिलेली आहेत तर ती लागू करण्यासंबंधीच्या तरतुदी आहेत. आता त्यानंतर प्रत्यक्ष जे तत्व आहे, निदेशक तत्व किंवा मार्गदर्शक तत्व, ते सुरू होतं या ठिकाणी. तर कलम 38 मध्ये राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. त्यानंतर 39व्या कलमामध्ये आहे राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विविक्षित तत्वे दिलेली आहेत. त्या ठिकाणी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या याच्यावर आपण चर्चा करूया. आता हे जे कलम 39A आहे ते समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य याच्याशी संबंधित आहे. महत्त्वाचं आहे या ठिकाणी की घटनेमधील कोणचं निदेशक तत्व समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य याच्याशी संबंधित आहे. असा जर प्रश्न आला तर 39A हे कलम आहे. समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य, म्हणजे ज्याला शक्य नाही आहे पैसा खर्च करणं न्यायासाठी, त्याला कायदेविषयक मोफत सहाय्य करणं हे राज्य धोरणाचं निदेशक तत्व आहे, राज्याचं ते काम आहे. त्यानंतर हे कलम महत्त्वाचं आहे, परीक्षेत विचारलं जातं की ग्रामपंचायतींचे संघटन याच्याशी संबंधित कोणचं निदेशक तत्व आहे, तर 40वा कलम त्याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर कलम 41 कामाचा, शिक्षणाचा आणि विविक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क आहे. कामाचा, शिक्षणाचा, विविक्षित बाबतीत लोकसहाय्य करायचं आहे शासनाने, त्याचं मार्गदर्शन करणारे हे तत्व आहे. 42वा कलम आहे कामाबाबत न्याय व मानवी परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद याच्याशी संबंधित आहे. 43वा कलम कामगारांना निर्वाह वेतन याच्याशी संबंधित आहे. हे लक्षात राहणं फारसं अवघड नाही आहे. त्यानंतर 43A हे जे कलम आहे ते उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग याच्याशी संबंधित आहे. म्हणजे उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग करण्याचा प्रयत्न शासनाने करावा हे तत्व शासनाला सांगतं, मार्गदर्शन करतं त्या बाबतीत शासनाला. कलम 43B जे नव्याने ॲड केलेलं आहे 2011 मध्ये, तर ते काय सांगतं, सहकारी संस्थांचे प्रवर्तन याच्याशी संबंधित आहे. म्हणजेच काय, तर शासनाने सहकारी संस्थांचं प्रवर्तन करावं, त्याला प्रोत्साहन द्यावं असं हे तत्व सांगतं. कलम 44 नागरिकांकरिता एकरूप नागरिक संहिता किंवा समान नागरिक संहिता किंवा समान नागरिक कायदा म्हणतो आपण, युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला म्हटलं जातं, कॉमन सिव्हिल कोडही म्हणतात काही ठिकाणी. तर कलम 44 मध्ये ही तरतूद आहे. आत्तापर्यंतचे 2 महत्त्वाचे कलम कोणते आहेत, कलम 40 आहे ग्रामपंचायतींचं संघटन आणि कलम 44 आहे नागरिकांकरता एकरूप नागरिक संहिता. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा की ग्रामपंचायतीशी संबंधित तत्व आहे मार्गदर्शक 40 कलमामध्ये, आणि 44वा कलम जे आहे ते आहे समान नागरिक संहितेशी किंवा समान नागरिक कायद्याशी संबंधित. त्यानंतरचं तत्व देखील महत्त्वाचं आहे. कलम 45 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल व शिक्षण याकरिता शासनाने तरतूद करण्याचा प्रयत्न करावा, त्यासंबंधी मार्गदर्शन करतं. त्यानंतर 46वे जे कलम आहे ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन करावं शासनाने, यासंबंधी मार्गदर्शन करतं.
त्यानंतर 47वे जे कलम आहे ते आहे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचं कर्तव्य आहे, हे सांगतं हे कलम. म्हणजे राज्यांनी पोषणमान उंचावणं, राहणीमान उंचावणं आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणा करण्यासंबंधी कार्य करावं हे त्याचं कर्तव्य आहे, हे कलम सांगतं. कलम 48 आहे कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे, याच्याशी संबंधित आहे. आता यामधील ग्रामपंचायतींचे संघटन हे गांधीवादी तत्व आहे, इतर काही आर्थिक तत्व आहेत, काही सामाजिक तत्व आहेत, हे आपण आता पाहिलं या ठिकाणी. त्यानंतर 48A पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्यजीव सृष्टी यांचे संरक्षण करणे याच्याशी संबंधित आहे. म्हणजेच कलम 40 त्यानंतर 44 आपण पाहिलं. त्यानंतर आता हे 48A कलम पण महत्वाचं आहे, हे पर्यावरणाशी संबंधित आहे. 44वा कलम समान नागरी संहिता, 40वा कलम ग्रामपंचायती संघटन, त्यानंतर 48A कलम जे आहे ते पर्यावरणाचं संरक्षण आणि 45वे जे कलम आहे ते 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची काळजी याच्याशी संबंधित आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर कलम 49 सांगतं की महत्त्वाची राष्ट्रीय स्मारके व स्थाने म्हणजे ठिकाणे आणि वस्तू किंवा वास्तू यांचे संरक्षण करणे, तर हेही महत्त्वाचं आहे. कलम 49. 50वा कलम फार महत्त्वाचा आहे. न्याय यंत्रणा ही कार्यकारी यंत्रणेपासून स्वतंत्र ठेवणे, अलग ठेवणे यासंबंधी शासनाला मार्गदर्शन करणारं हे तत्व आहे. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे, कारण यामुळेच स्वतंत्र व निष्पक्ष न्याय व्यवस्था मेंटेन करणं शक्य होतं देशामध्ये. तर कलम 50 शासनाला मार्गदर्शन करतं की न्याय यंत्रणा ही कार्यकारी यंत्रणेपासून स्वतंत्र ठेवली पाहिजे. आणि कलम 51 सांगतं आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे याच्याशी संबंधित आहे. म्हणजे मी सांगितलं तर त्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा. कलम 40 लक्षात ठेवा, त्यानंतर कलम 44, कलम 45 लक्षात ठेवा, त्यानंतर कलम 48 आणि 48A हे आहे कृषीशी आणि 48A आहे पर्यावरणाशी संबंधित. त्यानंतर मग 49वा कलम राष्ट्रीय स्मारके, 50वा महत्त्वाचं आहे, लक्षात राहिलं सोपं की न्याय यंत्रणा अलग ठेवणे आणि 51वा आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेशी संबंधित. अशा प्रकारे आपण 39A 48A अशी जर कलमे स्वतंत्रपणे मोजली तर एकूण 18 मार्गदर्शक तत्वे होतात या ठिकाणी. आणि जर आपण 48 आणि 48A एकच धरलं, 39 आणि 39A हे एकच कलम धरलं तर साधारणतः 15 कलमे तयार होतात. या ठिकाणी आकडा महत्त्वाचा नाही आहे, आकडा महत्त्वाचा आहे मूलभूत हक्कांचा, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण राज्य धोरणाची निर्देशक तत्वे पाहिली. यानंतरचा पुढचा आपला मुद्दा आहे तो आहे मूलभूत कर्तव्यांशी संबंधित. तर आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य देखील नमूद केलेली आहेत, परंतु लक्षात घ्या की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे ही सुरुवातीपासूनच घटनेत समाविष्ट होती, मात्र मूलभूत कर्तव्ये नंतर समाविष्ट करण्यात आली. आता काही मूलभूत हक्क नव्याने समाविष्ट केली गेली घटना दुरुस्ती करून, त्याचप्रमाणे काही तत्व देखील नव्याने समाविष्ट केली गेली, परंतु मूलभूत कर्तव्याचं अख्खं प्रकरणच नंतर समाविष्ट करण्यात आलं आणि मग त्यामध्येही पुन्हा घटना दुरुस्ती करून काही नवीन मूलभूत कर्तव्ये ॲड करण्यात आलेली आहेत, हे लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. आपण भारताचे नागरिक आहोत, त्यामुळे आपल्याला हे सर्व माहीत असलं पाहिजे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की घटनेने आपल्याला काही हक्क दिलेले आहेत. हक्क दिले मग साहजिकच हक्क आहेत म्हणजे आपली काही जबाबदाऱ्या आहेत, म्हणजेच काय तर आपले काही कर्तव्य आहेत. आता लक्षात घ्या की आपण आपल्या घरामध्ये मुलगा असो मुलगी असो तर आपण या ठिकाणी आपले काही हक्क आहेत त्या घरावर, आपल्या आई वडिलांवर, पण त्याचबरोबर काय त्यांच्याप्रती आपल्या काही मग जबाबदाऱ्या देखील येऊन पडतात, काही कर्तव्य आपल्यावर येऊन पडतात. तर अशा प्रकारे घटनेने जेव्हा आपल्याला हक्क दिले त्याच वेळेस घटनेने विचार करून आपल्याला काही कर्तव्य देखील सोपवलेली आहेत. तर आपण त्याची माहिती घेऊया. भारतीय राज्यघटनेमध्ये अगदी सुरुवातीस मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. महत्त्वाची गोष्ट आहे. राज्यघटनेच्या पुनरावलोकनासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वर्णसिंग समितीच्या शिफारशींचा विचार करून, आता या ठिकाणी लक्षात घ्या मूलभूत कर्तव्य हे स्वर्णसिंग समितीच्या शिफारशींचा विचार करून घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. स्वर्णसिंग समितींच्या शिफारशींचा विचार करून घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये 3 जानेवारी 1977 रोजी, लक्षात घ्या 1976ची 42वी घटना दुरुस्ती, या घटना दुरुस्ती अन्वये घटनेमध्ये भाग 4A समाविष्ट करण्यात आला. कधी तर 3 जानेवारी 1977 रोजी, लक्षात घ्या. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे घटनेमध्ये भाग 4A समाविष्ट करण्यात आला आणि त्या अंतर्गत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. घटनेतील मूलभूत कर्तव्यांची संकल्पना ही सोव्हिएत संघाच्या म्हणजे तत्कालीन सोव्हिएट संघ जो होता
नंतर त्याचं विभाजन होऊन आज रशिया वगैरे देश स्वतंत्र झाले, तर तत्कालीन सोव्हिएट संघाच्या राज्यघटनेवर ही मूलभूत कर्तव्यांची संकल्पना आधारलेली आहे. आणि ही मूलभूत कर्तव्ये कोणाची आहेत? तर नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आहेत, राज्याची नाही, हे लक्षात घ्या. तर राज्यघटनेच्या भाग 4A कलम 51A मध्ये भाग कितवा आहे? 4A आणि कलम 51A मध्ये नमूद केलेली मूलभूत कर्तव्ये पुढील प्रमाणे आहेत. आता आपण ती पाहूया. तर हे महत्त्वाचं लक्षात ठेवा की भाग 4A आपण पाहिले मागच्या व्हिडिओमध्ये, कलम 51A अंतर्गत मूलभूत कर्तव्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न असा येऊ शकतो की राज्यघटनेच्या डॅशमध्ये मूलभूत कर्तव्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. पर्यायामध्ये देऊ शकतात की भाग 4A, भाग 4, भाग 3, त्याचबरोबर कलम 51A, कलम 51, कलम 52 वगैरे. तर त्याचं उत्तर आहे की कलम 51A अंतर्गत भाग 4A अंतर्गत मूलभूत कर्तव्यांची तरतूद केलेली आहे. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे स्वर्णसिंग समितीच्या शिफारशींवर आधारित आहे. सोव्हिएट संघाच्या राज्यघटनेवर ही संकल्पना आधारलेली आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि 3 जानेवारी 1977 रोजी या मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेत समावेश करण्यात आला. तर ही मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत आपण त्याची माहिती घेऊया आता. संविधानाचे पालन करणे म्हणजे घटनेचे पालन करणे, त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. सोपं लक्षात ठेवण्याचं की संविधानाचं पालन करायचं, जे काही आपले आदर्श आहेत, राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, त्यांचा देखील आदर करायचा. त्यानंतर ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. आता असं म्हटलं जातं की मूलभूत कर्तव्यांमध्ये काय म्हणायचंय ते अगदी स्पष्ट मांडलेलं नाहीये, तरी आपण साधारण समजू शकतो की राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती ज्यापासून मिळाली, उदाहरणार्थ वंदे मातरम असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तर त्यांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. म्हणजे सार्वभौमता आहे आपल्या देशाची, त्याचबरोबर एकता आणि एकात्मता आहे, तर ती वाढवण्याचा प्रयत्न करणे, त्याचं संरक्षण करणे, देशाचं संरक्षण करणे. आणि जेव्हा केव्हा आपल्याला आवाज दिला जाईल किंवा आवाहन केलं जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. म्हणजे स्त्रियांची जी एक प्रतिष्ठा आहे, आत्मसन्मान आहे, त्याला उणेपणा आणणाऱ्या कोणत्याही प्रथा असतील तर त्याचा त्याग करणं या ठिकाणी आपल्याला घटना सांगते, हे आपलं कर्तव्य म्हणून सांगते. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे, म्हणजे आपली जी भारतीय संस्कृती आहे ती संमिश्र आहे आता, आणि तिला समृद्ध असा एक वारसा लावलेला आहे. तर वारशाचे मोल जाणून म्हणजे समजून घ्यायचं आणि जतन करायचं. उदाहरणार्थ एखाद्या अशा आपल्या प्राचीन ठिकाणी गेलो, प्राचीन स्थळाच्या ठिकाणी गेलो, त्या संस्कृतीचा वारसा मोल लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी त्याचं जतन केलं पाहिजे हे सांगतं. त्यानंतर वने, सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी यासारख्या नैसर्गिक पर्यावरणाचं देखील आपण रक्षण करायला पाहिजे. पर्यावरणाचं तत्व देखील यामध्ये आहे. त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल काय दयाबुद्धी बाळगणे हे सांगितलंय. त्यानंतर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवणं हे कर्तव्य आहे. मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे, म्हणजे या ठिकाणी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. या ठिकाणी पर्यावरणाशी संबंधित आहे. संमिश्र संस्कृती आहे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा वगैरे आहे. भेदभाव वगैरे टाळणे. देशाचं संरक्षण करण्यासाठी पाहिजे तेव्हा हजर राहणे. सार्वभौमता, एकता, एकात्मता राखणे आणि स्वातंत्र्य लढ्यास ज्यापासून स्फूर्ती मिळाली त्या आदर्शांची जोपासना करणे हे मुद्दे आहेत. त्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे, म्हणजे अहिंसा हे तत्व या ठिकाणी आहे. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण केलं पाहिजे. म्हणजे आपण पाहतो की एखादा आंदोलन असेल किंवा एखादा मोर्चा वगैरे निघाला तर अशा वेळेस आपल्या बसगाड्या असतील, शासकीय कार्यालय असतील, जे काही आपल्याच लोकांसाठी, आपल्याच जनतेसाठी जे काही तरतुदी केलेल्या आहेत त्यांचं रक्षण केलं पाहिजे, त्याची जाळपोळ केली नाही पाहिजे, हे आपलं कर्तव्य म्हणून सांगितलेलं आहे घटनेने. सार्वजनिक मालमत्तेचं आपण रक्षण करायला पाहिजे. राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी याच्या चढत्या श्रेणी घटत जाईल. अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्वच कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे, म्हणजे थोडक्यात जे काही कार्य आपण करतोय त्याचा राष्ट्राला उपयोग व्हावा आणि त्याद्वारे राष्ट्राचा विकास व्हावा, प्रगती व्हावी, थोडक्यात असं हे सांगतं. परंतु अनेक कर्तव्ये अस्पष्ट आहेत आपल्या घटनेतील असं म्हटलं जातं. त्यानंतर मातापित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वयोगटातील आपले अपत्य किंवा
पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे, सन 2002च्या 86व्या घटना दुरुस्ती अन्वये कलम 51A अंतर्गत 12 डिसेंबर 2002 रोजी या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. म्हणजे हे मूलभूत कर्तव्य नंतर ॲड केलेलं आहे. 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 12 डिसेंबर 2002 रोजी या मूलभूत कर्तव्याचा घटनेत समावेश करण्यात आला. ही प्रत्येक भारतीय नागरिकांची कर्तव्य असतील असं म्हटलेलं आहे. म्हणजे कर्तव्यामध्ये देखील पर्यावरणाचा विचार केलेला आहे, सामाजिक आहे, आर्थिक आहे, सर्वच विचार केलेले आहेत. तर अशा प्रकारे भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आपण पाहिली. यामध्ये देशाची एकता, अखंडता, उदात्त आदर्श, संमिश्र संस्कृती, स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा विचार केला आहे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा विचार केलेला आहे, या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचा विचार केलेला आहे आणि 6 ते 14 वयोगटातील जी काही बालके असतील त्यांना शिक्षण देखील देणं हे आपलं कर्तव्य आहे असं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये यांची रिव्हिजन घेतली, फास्ट आढावा घेतलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर TET सोबतच आता तलाठीची परीक्षा देखील देऊ शकता, कारण त्याला फिजिकल वगैरे नसतं पोलीसप्रमाणे. त्याचबरोबर इतर TCS IBPSच्या अनेक परीक्षा आता होत आहेत, तर त्यासाठी देखील तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक पुस्तके देखील आता आपली उपलब्ध होत आहेत, तर ती तुम्ही नक्की पहा. त्याबद्दलचे तुमचे मत देखील कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.